पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या जुन्या सरकारी दवाखान्याची आज दयनीय अवस्था झाली आहे। दवाखान्याची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून अशाच पडक्या इमारतीमध्ये बसून वैद्यकीय अधिकारी हे आपले कामकाज करतायत। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून पडक्या इमारतीत बसून एक महिला अधिकारी या ठिकाणी आरोग्य सेवा सुविधा देण्याचं काम करते। त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्या जीवितास देखील धोका निर्माण होण्याचा संभव आहे। याकडे भाजपचे माजी शहर अध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी लक्ष वेधलं। तर या ठिकाणी असलेले एकेकाळी गुलमोहर या नावाने ओळखले जाणारे पंढरपुरातील मुख्य अधिकारी यांचे निवासस्थान अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी राहून नगरपालिकेचं कामकाज चालवलं होतं। ही इमारत मुख्य अधिकारी यांचे निवासस्थान म्हणून ओळखली जाते। एकेकाळी या इमारतीची अवस्था राजमहल अशी होती, म्हणूनच त्याला गुलमोहर असं नाव देण्यात आलं होतं। मात्र आज या ठिकाणी दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, तंबाखूच्या पुड्या आणि जागोजागी मारलेल्या पिचकाऱ्या दिसून येतात। दवाखाना म्हणजे दारुड्यांचा अड्डा बनलाय। या भागातील माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी यावर आवाज उठवत प्रशासनाला इशारा दिलाय। वैद्यकीय अधिकारी यांच्या सुरक्षतेकरता योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या। या रुग्णालयाची राजकीय नेते मंडळींनी व नगरपालिकेच्या प्रशासनानं पाहणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी विक्रम शिरसाट यांनी केली आहे। तर रात्रीच्या वेळी जुन्या सरकारी दवाखान्याच्या ठिकाणी दारुड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून त्यावर देखील पोलीस प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी होत आहे। पंढरपूर पालिकेचा जो जुना सरकारी दवाखाना आहे, या जुन्या सरकारी दवाखाना हा असून अडचण नसून खोळंबा अशी या दवाखान्याची अवस्था झालेली आहे। इथं बघितलं तर आपण सगळीकडं तळीरामाचा अड्डा असेल, जुगार असेल आणि ही जी वस्तू आहे ही पूर्णतः पडण्याच्या ह्याच्यामध्ये आलेली आहे। या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं एक OPD चालू आहे, परंतु या OPDचे मेडिकल अधिकारी इथं बसलेले असतात। त्या मेडिकल अधिकाऱ्यांच्या हाताखाली कोणता स्वच्छतेचा स्टाफ नाही, कोणते स्टाफ मनुष्यबळ कमी या ठिकाणी आहे। तरी माझी एक आरोग्य अधिकारी यांना विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी स्टाफ नेमणूक करावा आणि ह्या बिल्डिंगची अवस्था अतिशय म्हणजे पडण्याच्या ह्याच्यात आलेली आहे। जर हे मेडिकल अधिकारी इथं बसलेले असतात यांच्या जीवाला पण या वस्तूमुळे धोका निर्माण झालेला आहे। तसेच आपण बघत आहे की पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचा इथं जुना गुलमोहर बंगला आहे। या गुलमोहर बंगल्याची अवस्था अतिशय भयानक झालेली आहे। या गुलमोहर बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूने दरवाजा फोडून आत म्हणजे नको ते अश्लील प्रकार या वस्तूमध्ये घडत आहेत। तरी माझे पंढरपूर पालिकेचे प्रशासन असतील, राजकीय लोकप्रतिनिधी असतील, त्यांना माझा एक प्रश्न आहे की या ठिकाणी तुम्ही येऊन या परिसराची अवस्था बघावी काय झालेलं आहे। इथं या ठिकाणी रोज रात्री विविध म्हणजे वाद होऊ शकतात, यातून काहीतरी घटना घडू शकतात। तरी पंढरपूर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी जर लक्ष नाही घातलं तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल।